गंगा आरतीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नाशिकची गोदावरी नदी काठावरील गोदा आरती आज नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक बनली असून रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुती घाटावर मंत्रोच्चार, घंटानाद आणि दीप प्रज्वलनाच्या पवित्र वातावरणात पार पडणारी ही आरती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. देशभरातून येणारे श्रद्धाळू आणि पर्यटक मोठ्या संख्येने या दिव्य सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. पारंपरिक वेशभूषेत पुजाऱ्यांकडून वेदघोष करत गोदा मातेची पूजा करण्यात येत असून हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाणाऱ्या गोदावरी नदीच्या गोदा आरतीमुळे नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. त्याचबरोबर शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवे बळ मिळाले आहे. भाविकांसाठी ही आरती केवळ धार्मिक विधी नसून आध्यात्मिक समाधान आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा दिव्य अनुभव ठरत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नाशिक तर्फे जीपी हॉटेल आणि रिसॉर्ट्स येथे परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य गोदा आरतीने संपूर्ण घाट परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. या ध्यान आणि आध्यात्मिक कार्यक्रमासाठी देशभरातून 50हून अधिक साधक नाशिकमध्ये दाखल झाले. या सर्वांनी या कार्यक्रमात देखील सहभाग नोंदवला. यावेळी पंजाब येथून आलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे सीनियर टीचर तथा कालग्यानी सुनील गंभीर आणि अंजना गंभीर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदा आरती पार पडली. यावेळी गंभीर परिवाराच्या हस्ते गोदेची विधिवत पूजन करून ती गोदा आरती संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर शिल्पा सुदाम महाले यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका शिल्पा सुदाम महाले, अंजना गंभीर आणि सुनील गंभीर यांनी या गोदा आरती आयोजनाविषयी माहिती दिली. नमस्कार. नाशिक रोड आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आम्ही ॲडव्हान्स मेडिटेशन प्रोग्रामचे आयोजन केले होते आणि हा प्रोग्राम घेण्यासाठी बेंगलोर आश्रम येथून आम्ही श्रीयुत सुनील गंभीर भैया आणि अंजना दीदी यांना इथे बोलावलेला आहे. तो जैसा कि शिल्पा दीदी ने बताया है कि गुरुदेव श्री श्री रविशंकर जी का ये 70th बर्थडे है. उसके उपलक्ष्य में इन्होंने नासिक में एडवांस कोर्स की आयोजन किया है, तो उसके लिए हम लोग यहाँ पे आए हैं. तो ये कोर्स जीपी फॉर्म में रखा गया है और पूरे भारतवर्ष से इसमें पार्टिसिपेंट्स आए हैं हिस्सा लेने के लिए. ये एक लेवल 2 प्रोग्राम है. तो पहला लेवल 1 है हैप्पीनेस, ये एडवांस कोर्स है. ये आपकी शांति के लिए, आपको सेवा के भाव पैदा करने के लिए, समर्पण भाव पैदा करने के लिए. इसमें मौन है, सत्संग है और आपको अपनी चेतना की गहरी स्थिति में क्या है वो उसके बारे में भान हो पाता है. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व साधकांनी संस्थापक श्री श्री रविशंकर यांना खास भजन गात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यात्म, ध्यान आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी हा कार्यक्रम नाशिककरांसाठी संस्मरणीय ठरला असून या कार्यक्रमाप्रसंगी नितेश जाजू, तनुजा निंगुळकर, सीमा पाटील, स्नेहल महाले, तनिषा महाले यांच्यासह
आर्ट ऑफ लिव्हिंगचा नाशिक परिवार आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होत.